मी बी ना आता वेगळं काहीतरी प्लॅनिंग करणार, तो नादाला नाही लागणार. नवीन बायको तुला सवत आणली ना. बाबा संसाराच्या गोष्टी यात लेकी बाईचं काम आहे. आता काय राहिला संसारीचं? 70 किलो वजन होतं, 30 किलो झालंय तिचं वजन. लय भूक लागली, सकाळ सकाळ राहणार जावं लागते. अय संगे जेवायला वाढ बरं. संगे अहो काय दम धीर आहे का नाही? हा आता सुरुवात केली, लगेच भूक लागली का तुम्हाला? आलं गेले गावातून हिंडून का लगेच भूक लागते तुम्हाला? अगं सूर्य डोक्यावर आलाय, स्वयंपाक नाही झाला अजून. बाय 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 बाय, सकाळ सकाळ सूर्य डोक्यावर आला आहे ना. मग 8 वाजता सूर्य डोक्यावर येतो का? अगं तुला माहिती ना सकाळ सकाळ मला भूक लागती. तू आहे ना घाण सवय मुडीत जाय. तू बाकीचे काम आहे ना करीत जाऊ नको, पण स्वयंपाक आधी करीत जाय राव. बाकीचे कामच आधी करावं लागते, झाड लोट शेण सगळं करावं लागतं, तेव्हा मग चुलीजवळ धुरावं लागतं. मला 2च हात आहेत आणि करते मी हळूहळू. लोकांच्या बायका करीत नाही, तू एकटीच काम करत नाही का? लोकांच्या नवऱ्याला सकाळ सकाळ भुकाण्यात लागत. पाठ उठला का भूक लागली, पाठ उठला का भूक लागली. अर्धमत मी तेवढा काम करतोय. बाय 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 बाय, तुम्हीच तेवढे कामाचे आहेत हा. आणि मी काय गोट्या खेळायला जाते का काय? काय बर काय तो बापान माझ्याकडे बिताडा दिलं. खबरदार माझ्या बापाकडे गेलात तर काय, मी करते ना तुमचे काम चांगले. चालले लगेच माय मायाराला. चांगले काम करते. तुझ्या बापाला एकदा भेटतो आणि सांगतो. काय सांगत त्यांना? तुमचा पहिला प्रयत्न फेल गेलाय म्हणून. कामधंद्याचं बघा, काय कामधंदे बघा, ते जनावर बघा, त्यांना बांधावर नेऊन बांधा. एक काम कर, गवत वाढले. नाही एक काम कर, तू तुझ्या बापाला म्हणाव अजून एक मला बायको करून द्या, किंवा फक्त ती सकाळ सकाळ जेव तरी घालीन. फक्त जेवणासाठी तुम्हाला दुसरी बायको करायची? मग काय तुला माहिती काळजीच नाही, तुला चांगलं कळत नाही काय नाही. अगं काल रात्री दिवसभर काम केलंय, रात्रभर काम केलंय. 12 वाजले झोपायला. कोणते काम करता हो तुम्ही? आता वैरण काढी टाकल्याशिवाय झोपता येते का आपल्याला? फक्त जनावराला वैरण टाकणं एवढंच काम नसतंय. खाल्लं का माग ते शेण टाकते, ते उचलणं, झाडलोट करणं, शेतात जाणं, दारे धरणं, हे बाकीचे काम कोण करतं? मीच करते ना. अरे तू तेवढंच करते. अहो थाकावं लागतंय, सगळ्या गोष्टी मलाच करावं लागत. हे सगळी शेती कोण वडीतोय? मीच वडीतोय. रोज आवतच धरायला लागलेत तुम्ही. मग पावसा पाण्याचे दिवस आहे का वापसा? पुढे आवताल सकाळ सकाळ आवताला गेला होतात का तुम्ही? अगं आवताला नव्हतं गेलो, पण मला भूक लागली, तो खराच येईन राव जेवायला. आता करते ना, आहे का नाही? अर्धा तास थांबा, करते मी स्वयंपाक. केलाच. रोज सकाळी उठलं का जेवायला नसतंच. रोज सकाळी उठलं जेवायला चहा घेतलाय तुम्ही आता. 10 मिनिटं नाही झाले तुम्ही गावात गेलेले आणि मी माग काम उरकायला लागले, तर लगेच तुम्हाला भूक लागली का? लागते मला सकाळ सकाळ भूक सवय. मग आईला विचार वाटलं असतं, मी सकाळ सकाळ जेवल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नव्हतो. त्यामुळे फक्त चहावर घराच्या बाहेर जावं लागत आहे मला. एक काम करा, काय? जा तुमच्या आईला सांगा स्वयंपाक करायचं. मग आई काय म्हण माहिती का, बायको कशाला आणली? तुला जेव जर घालीत नसत तर ती बायको आणलीच कशाला? तिचं काय संबंध आहे मला जेव घालायचा? तिला घराच्या बाहेर आपण काढून दिलेलं आहे, माहिती ना तुला. ती घरात सुद्धा घेणार नाही मला आता. तू लय म्हणली होती ना वेगळं राहू. आता आईकडे काय मला पाठीती? तूच जाय तो बापाकडे 2 भाकरी घेऊन ये मला. म्हणजे मला काही नसतं भाकरी थापायला आणलं, घरातले काम करायला आणलं काय? हा आईची माया तर द्यावं एखादी भाकर थापून, त्याला काय जातं एवढं? वायली निघली म्हणजे काय माया संपली का काय? आणि तसं पण मला लय काम असेल, म्हातारपणात मला सांभाळावं लागणार आहे. आता किती वायली निघले, आता मी किती खपत नसले त्यांना तरी मलाच करायचंय. शेवटी सून आणि लेकच काम येत असतो. पण हे आता नाही समजणार, जेव्हा खराब त्यांना तेव्हा समज. आणि तुम्ही पण लय पुळका येतो तुम्हाला. जा, काय नाही होते, एक भाकर खाऊन या. माहिती किती सांभाळले मग आई बापाला. अगं त्यांना सांभाळायच्या वयात घराच्या बाहेर काढा लावलंस, आणि आता मग ती आता थोडस म्हातारी झाले का मी सांभाळणार त्याला. कोण आहे? मी नाही घराच्या बाहेर काढलं, ते स्वतः गेले. ते म्हणले मला काय मग एक भाकर जड झाली का, मी एक भाकर थापून खाईन, तू जीवावर बसले का? मग गेले. मी थोडी म्हणले त्यांना घराच्या बाहेर. हे त्यांचंच घर आहे, ते त्यांचंच घर आहे. त्यांनाच लय आलं होतं, एकटी करून खाईन, एकटी करून खाईन. तीच भाकर इथं थापली असती, मला घातली असती, काय बिघडलं असतं का? पण सुनायला नाही ना. सुनेचं धुणं वाळत घातलेलं तसंच पडून देतात, आणि पाऊस आला तरी भिजल. हात काही झिजते का त्यांचे? स्वतःचं लोकडं फारा उडून आणतात आणि घरात टाकतात. त्याच जागेवर लेक असती तर तिचं नसतं का काढलं? चांगलं सुनाच्या हाताला झिजत येतं, हाताला लागत येते. चांगलं संस्कार लावले तो आई बाबांना. संस्कार चांगलेच लावलेत म्हणून अजूनपर्यंत नीटच बोलायचे बरं का. आता उगाच तोंड खोलायला लावू नका. जा भाकर खाऊन येत कडून. मी नसतो जात. तो आहे ना आता चांगला वाईट कळलेला आहे मला. माझ्या आई बापाला घराच्या बाहेर काढायला लावलंस, रोज सकाळी मला जेवायला देत नाहीस. मी बी ना आता वेगळं काहीतरी प्लॅनिंग करणार. तो नादाला नाही लागणार. काय प्लॅनिंग करणार तुम्ही? आता बघ ना तू, प्लॅनिंग असं करणार आहे.
का तू बी म्हणली पाहिजे बाई उद्यापासून आहे ना 5-6 वाजता स्वयंपाक करते आणि तुम्हाला खाऊ घालते. नका ना असं करू फक्त तवा आहे ना लोटांगण घ्यायचे नाही माझ्या पुढे. मला चांगला तुमचा प्लॅन माहितीये. जाताना ढाब्यावर खाऊन येतात. रोज ढाब्यावर जाताना का तुम्ही? जा, खायचं असलं तर जा. विचारित पर्यंतच अजून वरच्या लेवलला जाणार नाहीत. जा करा काम. वरच्या लेवलला जा. तुम्हाला भूक लागली असं ना खाऊन या. मला माझे काम करू. आता चांगलं खाऊनच येतो आम्ही. जा ते बघा ते ना कुठं खायला जात. बर जा. हा जा बघ. हे बघ तुला सांगतो ती गेल्याची ना तुझ्यावर धावून येईन बाळबाळ करीन अमकच होईन तमकच होईन म्हणन. पण घाबरायचं ना धड धाकट असं पण उभं राहायचं कळलं ना. आणि ते फक्त तोंडात बळकटी. तुम्ही कशाला टेन्शन घेताय? मी हाय ना. ते सांभाळ पदरच खोसते आता. तू काय खतरनाक आहे मला माहिती ना. तू अशी घाबर ना तुला बघितल्या तुला सांगतो. बर चल. पण हाणायची नाही ना. तुला सांगितलं ना ते फक्त तोंडात मजूर आहे बोलायला. एवढा दम नाही तिच्यात. चल तू फक्त आहे ना गंभीरपणे. हा काय का असं ना पण थोडी भीतीच वाटते. नाही नको भेव तू नको काळजी करू. भिताड कुणाची पाहुणी? पाहुणे नाही तुझी बहीण आहे बहीण. नवीन बायको तुला सवत आणली ना. लई जेवण होती निघालीत. हा लई नाक आणि कांदे सोलीत होती ना. आता मग सकाळ उठल्या 6ला स्वयंपाक करायची सवय तिला. नवीन बायको केली मी. कोणाला तापा मारता? तिच्या गळ्यात नाही, पायात नाही, हातात नाही, कपाळाला नाही, भांगात कुकू नाही. कशी बायको याची? आजकाल प्रेम लागत. तुझ्यासारखं गेम करणार नाही लागत. प्रेम आहे तिचं माझ्यावर. हे बाकीचं घेऊन देणार आहे आता मी तिला उद्या बाजाराला जाणार ना उद्या. मग सगळं घेऊन देणार आहे. बघ कशी लाज देते बघ कशी हसू दे. खरंच बायको केली का तुम्ही? मोठं वाटत काय बायको केली. निघ बापाच्या घरी. लय तुला कामाचा कटाळ येत होता ना. एक काम कर पिशी भर तुझ्या सगळं गाबाळ गोबाळ भर आणि बापाच्या घरी जाय. 3 टाइम खाय आणि 3 टाइम झोप. निस्ता आराम. कामच करू नको तू माझ्या इथं. आता मला बायको भेटलेली दुसरी. म्हणजे तुम्हाला कामासाठी बाई पाहिजे होती म्हणून दुसरी बायको घेऊन आले तुम्ही? मग बरं तुमचं झालं. तुम्हाला खाया प्यायला कामाला लागत ती बायको. पण तो काय पाहिलंय वास पटलेले तोंडात? वस पाटल्याला तोंड असलं तरी लय गुणाच आहे. अगं बाया बघ, किती प्रेम आहे. भिताडतोय. भेटली तुम्हाला? केव्हा भेटली? सकाळी तू भांडली दुपारी भेटली. घेऊन आलो भेटली. एवढं प्रेम होतो जायला लागलं का? अगं लय प्रेम. इथं मला 10 वर्ष झाले संसार करते. माने गेलं एवढं होतो प्रेम. अय भिताड नजरेत असतंय प्रेम. एका क्षणात प्रेम होतंय. नुसतं बघितलं का प्रेम झालं तिचं. क्षणात होतं ते प्रेम नसतंय. काय हवस असते हवस. अजून बी टाइम आहे बाई. सुधर. या बाबाला दे सोडून. हे काय सुधारणारातलं नाहीये. मी ठोकून ठाकून आतापर्यंत नीट केलाय उलशिक. तरी अजून हाईच बिघडलेलं. तुला काय म्हणलं? पौर्णिमा आली का याचं चालू होतंय. त्याच्यामुळे तुला अजून बी टाइम आहे. जाय पळून द्या दुपारा. कोण काय म्हणायचं नाही. मी बी कुणाला काय म्हणायचे नाही. आपलं घरातल्या घरात राहील. जाय तू. याच्या काही नादी लाग. आपल्या घरातल्या घरात राहत नाही. तू घरात नको राहू. आम्ही आमचं आपलं घरात राहू. आमचं घरात राहू. नाही का ग? खरंच राहणार आहे? अगं तुला माचनावर सापडला का? हा आली वर तोंड करून म्हणते बी मी राहीन प्रेमन काय. दुपारच प्रेम झालं होय का तुला? आता कशी तर पाहिजे आग मस्तकाला गेली. वाटलं मजाक करते घ्यावा ऐकून. पण इथं खरंच म्हणायला लागली बायकोन नवरा. आताच तुला दिसायला लागला का होय का? मग तू काय कर. नवरा करायला लागली. तुला बाडबाड करू नको. कसं आहे तो तोंडाला त्रास देऊ नको. तू आपली बॅग भर आणि निघ बापाच्या घरी. नाही का ग? आम्हाला संसार करायचा आहे. हात काढा. हे चाळे माझ्या समोर नाही चालायची काय? तू कोण आहे? आता निघ. तू कोण आहे? मी बायको आहे. मी 4 चौघात लग्न केलं. कोण आहे मग? ही माझी बायको आहे. कोण बायको बिको मी मानित नाही कुणाला. काय कुणी येईन बायको होईन. नाही तो ह्या बापान लय भांडे दिले ना. 2 वाट्या आणि 1 ड्रम दिला. तो बी फुटका लग्नात आणला होता पाणी वाटायला. तो ड्रम दिला आणि 2 वाट्या. त्याने भांडे दिले म्हणतात का? अगं हिचा बाप मला काल म्हणला. आपलं दुपारी म्हणला. काय म्हणला असं? बांगला बांधून येतो. बांगला बांधून देतो. हा पहिली गोष्ट माझ्या बापाचं काही काढायचं नाही. काय सांगून ठेवते मी. आणि तू दात काढू नको. नाही तर घशात घालीन ते दात आणि जीभ हासडून हातात दे. काय तोंडातच बळकटे लय काळजी नको करू. माहितीये तोंडात बळकटे मी. हा मग तिला चांगला इंगा दाखवलं कळन का तुम्हाला? तो हिंगा बिंगा नाही बघायचा तिला. तू फक्त तू गेलेली बघायचं तिला. तुम्हाला खरंच दोघांना संसार करायचा? मी माझ्या बापाला आणि भावाला घेऊन येईन. तुमचं चांगलं दोघांचं भरीत करीन. तू
तू तो बापाला आणि भावाला आम्हाला हाणायला घेऊन येशील आणि हिचे भाव काय कमीत काय? अगं पैलवान खाड्याच्या खाड्या काय तिथं मग मी बी त्यांना घेऊन येईन नाही का अगं पिल्लू? हो ना. अगो बा पिल्लू तोंड बघा पिल्लूच. पिल्लूला म्हणावा जर शेण उचल त्या शेणाच्या वासाने 4 दिवस चक्कर येऊन पडून तुमची पिल्लू. आणि मला आणि माय घरच्यांना हाणायला तिचे माय बाप येतील, तिचे भाव येतील है ना. आणि मी कशाला इथं? मी एकटेच सगळ्या खानदानाला पुरून उरण. हा अशी आणली नाजुका. बघितलं का तिचं तोंड? आणि तुम्हाला काय वाटतं मी एवढं सहजी सोडीन होय तुम्हाला? हा मला सगळे म्हणत होते ह्या दलिंदर माणसासंग लग्न नको करू, तरी मी कोणाचं ऐकलं नाही. मी म्हटलं चांगलं आहे बाय आज ना उद्या सुधरत. पण तुम्ही तुमचे रंग दाखवलेच आहे का नाही? जे कळायचं ते मला कळलंच. शेणाच्या वासाने ना तिला काहीच व्हायचं नाही, कारण तिचे भाऊगच पहिलवान नाही झाले. म्हशीचा गोठ आहे त्यांची. तर तू आहे ना बाकीचं रान हाणूच नको. तू काय कर पहिली तुझ्या बापाच्या घरी निघ बरं. पहिली नाही का आम्हाला काही संसार बिसार बघायचं का नाही? मलाच राहण्याची इच्छा नाही राहिली बरं का आता या घरामध्ये. मी रात्रंदिवस या संसारासाठी खपले आणि तुम्ही मला हे दिवस दाखवले. मला वाटलं नव्हतं तुम्ही असे दिवस दाखवता. करा तुम्ही तुमचा संसार आणि तू पण खपलं इथं. मला काही गरज नाही अशा संसाराची. ठीक आहे बेताड, तुला सांगतो हे भांडे चिमटलेलं दिसतंय का? उगाच नाही चिमटलं, मरणाचा हानीत होती. हे भांडे बघ माझ्यापेक्षा भांड्याचे जास्त हाल झालेले दिसते. बरं जाऊ दे चल. चला. पटक्यान जाऊन फवारणी करून घेऊ. पाऊस पडायच्या आधी परत पाऊस पडायला सगळं वाहून जाईल. तुला त्यामुळे म्हणलं होतं गावात जाऊ नको, सकाळ सकाळ फवारणी करून घेऊ. तू ऐकत नाही. चल आप्पा माझ्या संसाराचं वाटोळं झालं ना आप्पा. काय झालं? काय पाहू ना कुठे? पाहुणा कशाचा नाग येतो नाग. माझ्या उरावर बसायला दुसरी सोबत घेऊन आलाय तो. म्हणजे पाहुणे लग्न केलं काय दुसरं? आता केलंय मला घरच्या बाहेर हाकलून दिले आप्पा. झोपा काढत होती काय त्याला लग्न करूच करू? मला काय माहित राग जाऊन लगेच बायको घेऊन ये. म्हणतो चांगला माणूस नाही काय त्याला वेळची तायडीला. चांगला वाटला मला, गरीब वाटला. असं वाटलं असं करीन म्हणून घेऊ. आता दिलं ना हाकलून. काही गरीब नाही आप्पा. ते लय तरच देते मला. तू तसं त्याचे आई बाप्पा तसेच नुसतं उठले पडले काम करते मी, तरी पण नुसते टोमणे मारित असतो. गावात हिंडून येतो आणि कर मला हे आणि कर मला ते. शेणकोड करते मी, शेतातले काम करते मी, तरी पण दुसरी बाया घेऊन आलाय आप्पा. नाही त्याला आता असं नाही सोडायचं त्याला. मग मी पहिला जातो आणि त्याच्या पहिले तंगड बाहेर कडे. पोरा इतकं गरम नको खाऊ तू. बाबा संसाराच्या गोष्टी यात लेकी बाईचं काम आहे. आता काय राहिलं संसारीचा? म्हणजे काय झालं काय सगळं जिकडे तिकडे? आता मग त्याने आता बाय आणली मला दिला हाकलून. आता काय राहिलंय? अरे बायका काय अशा बाजारात विकत भेटतात का? काय गेला आणि घेऊन आला. मी जातो शहानिशा करतो. कोण हे काय हे कस काय आली घरामध्ये अवदासा? मिटतो मी. तू जाशीन उग मारामाऱ्या करशील भाऊ. नसलेला विषय वाढत. तू एक काम कर, तू फवारा मारून घ्या आधी. तुमच्या जण होत असेल तर बघा, नाही तर मला फोन करा लगेच किक मारून येतो. हा सरळच करीतो. तू जाय पहिला. काय तू टेन्शन घेऊ नको. तू जाय. काय ते बघू आपण. वाटोळ झाला. आवरून घे रे सगळं व्यवस्थित. हा घेतो. काय झालं नीट सांग बरं मला. संसाराचा वाटोळ झाला हो. सकाळी चांगले होते, हा. माझी सगळं उलची किरकिर झाली. मला वाटलं जाते आणि खाऊन येते डाब्यावर. ते गेले डायरेक्ट बायकोच घेऊन आले. अगे मग तुला कळायला पाहिजे. 1000 वेळा समजून सांगितलं घरात किरकिर करू नये. किरकिर केली का काय होतं? लक्ष्मी नांदत नाही घरामध्ये. दिलं ना हाकलून तुला. काय गरज होती? एकटा गाव म्हणत होतं तू पुरी कशी नांदन म्हणून तनफिनी आणि जेवायचं तेच केलं तो. आपण नवरा बायकोचे भांडणं होत नाहीत का? मग काय लगेच बायको करीत असतात काय? अगं करीत नसते, पण त्याचा पाहुणा ढाब्यावर खायला जातो म्हणलो तू काय झोपती का? जेव घाली जाय ना कमीत कमी पाहुण्याला लवकर करून. हा होतं कधी कधी उशीर. मग आप्पा काम असतात मला. एक काम कर, रडत बसू नको. आल्या पावली परत जाऊ आणि लगेच पाहुण्याला जा विचारू नेमकं काय चुकलं माझ्या पोरीचं. कस काय बायको आणली तुम्ही? मी नाही ते मला घरात नाही घेत. आहे का? तू नाही येणार मग मी एकटा जाऊ का तिथं? मला कळलं पाहिजे ना काय झालंय ते तुमचं. कशामुळे केली बायको त्यांनी दुसरी? चल तू चल होय पुढं. अगं पारखे दिवस तू झोपली होती का? बायको घेतली ते सकाळी सकाळी उलची किरकिर झाली असं नेहमीच होत असतं. बरं त्याला किराणा दुकानाने बायको लगेच भेटली, लगेच घरी घेऊन आला तू. त्याला सोडीतच नसतो मी तुला सांगतो. आता निबार निपशी तू. पाहिलं कशा राजा राणीच्या जोडीने बसलाय. हो पाहुण्या हो, लाज वाटते काही तुम्हाला? हा खुशाल माया पोरीला घरी पाठवून दिलं आणि हिला घेऊन आले. लाज मला नाही, हिला वाटली पाहिजे. नारपाळ नाकीला ह्यांना कशाला घेऊन यायचं? तिकडं थांबायचं गेली होतीच. कोणाला म्हणतो तू नारपाळ नाकी? आमच्या खानदानाचं नाक आहे नाक ते. अरे चपट्या नाकाच्या तू येस. तुला पोरगी भेटत नव्हती.
बळच दिली तुला तवा तो दारात पार पाया पडत होता द्या सुखाचं ठेवीन तिला आणि आता पार खुशाल सवत घेऊन आला होय रे. वा 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 डायरेक्ट आरो तुर अर्धा वय होतो मी एका काळी काही लक्षात पेक्षात आहे का नाही आणि मग मी काही चेपट्या नाकाचं नाही पिल्लू नाकाला कसं शेंड आहे ना बघा हे अशी इज्जत दिलेली नाही तिने म्हणून तर हे दुसरे आले. ए कोणाची आहेस तू हा खुशाल माझ्या पोरीचा संसार मोडायला निघालीस दुसरा नाही भेटला का तुला कोणी चालली लगेच इकडे संसार थाटायला. तिला नका बोलू का या पाहुण्या हो तुम्हाला कशाचे जावं म्हणायच्या लायकीच्या न राहिले ती. तुला सांगतो मी नीट राय अजून बी नाही त्यांना तंगडे उपशिंतोय मी. हा वा तुम्ही टंगडे काढसान आणि मग हात मोड येतोय हा नाही मग हात बी मोडितो ना आधी हात मोडितो मग तंगडे काढितो. लाज वाटायला पाहिजे सासऱ्याला वर तोंड करून सांगता तुम्ही. अहो 4 चौघात लग्न करून आणलंय तिला काय घरात घुसून नाही घेतली हिच्यावणी. 4 चौघात लग्न केलं ना मग 4 चौघात संस्कार बी लावायचे तिला व्यवस्थित. अहो सकाळी उठली ना जेवायला सुद्धा देत नाही चहा पाण्यावर नाखा दिवस काढायला हवी ती मला म्हणून तो घरातून हाकलून दिली. निस्ती म्हणती मी हे काम करते मी ते काम करते मी बी राबत होतो समजलं ना त्याच्यामुळे तिला घराच्या बाहेर काढलेले. निस्ती भांडकुदळे काही संस्कार लावायचे 4 म्हणून तो तिला घराच्या बाहेर काढलेले. उगाच याला नाही मी दुसरी बायको करायला. अख्खं गाव सांगन कोण वाळून चाललंय. हा तुम्ही तर नुसतं खाऊ खाऊ पोचला तर म्हणतात खायला घालीत नाही. माहीत पोरगी वाळून चालली कशी दिली तुम्हाला गुटगुटीत. 70 किलो वजन होतं 30 किलो झालंय तिचं वजन. हा 70 किलो वजन होतं ना 150 किलो होतं म्हणायचं ना अजून. आता हिला तर काय तुम्ही बरं 20 किलो तर लेकरूच करता का काय कळा ना मला. आमचं आम्ही पाहू ना आणताना 30 किलो आणलंय. आमचं आम्ही पाहून घेऊ तुम्हाला काय करायचं तुम्ही तुमचं निघून जा कशाला आले माझ्या दारात भांडायला. निघून जा हा इथं हुंडा मोजलाय कळलं का. लग्न लावलंय 20 लाख रुपये खर्च केलाय ते पोरगी घरी ठेवायला नाही केला. हे चुकलंच माझं हुंडा पाहुणे ना हे असली बायको केली आणि वाटवा झाला माझ्या आयुष्य. हा काय देख ना पाखरू करून आणलंय. हा वार आलं तर उडून जाईन ते. आणि वार आला तर कुठं उडून कळणार बी नाही. असं का तुम्ही केले तिचे हाल हे. नुसतं पहाट खायला मागतात दुपारी खायला मागतात 10 टाइम तर जेवायला लागत तुम्हाला आणि मला सांग आता काम तेवढं करतोय म्हणून तर खायला मागत समजलं ना. असं का काय दिवे लावलेत काम करून माहित नाही मला. ही शेती कोण वडीत आहे तुम्हाला काय माहिती होय मग बैलच आहेत तुम्ही जशी शेती वाढायला सगळी शेती सगळी औद्योगिक पद्धतीने करता ट्रॅक्टरने नांगरी तर म्हणता मी शेती ओढितो. नाही मला वाटलं का तुम्हाला वाटलं बा तुमची पोरगीच ओढीती मी काही करत नाही. मीच करते. तू तर ना बोलूच नको समजलं ना. आपला आणि मा तो आणि मा काही संबंध राहिलेला आहे का नाही. संबंध कसा नाही राहिला योगच केली काय मी हिचा संबंध आहे आता सांग. हिला नेऊन घालायचं घरी गपची पण तिला नांदायचं कळलं का. येड लागले मला तिला नांदायला. हाय का त्याच्यात नांदायची काही ताकद बिकत. अरे नांदायच्या वेळ अहो हे सोडा नांदायचं बिन मरू द्या तिकडं. आल्या पहिल्या आठवड्यात माहिती का आई बापा घराच्या बाहेर काढा लावलेले तिने. खोड काही नाही तुमच्या पोराच्या बायकोनी जर तुम्हाला घराच्या बाहेर काढलं तर तुम्हाला वाटण काय तेवढं फक्त मला सांगा. होय पुरे मी नाही काढलं तेच म्हणलं मी माई भाकर थापून खाईन बाबा. असं असतंय कुठं का आपल्या आई बापावनी सासू सासऱ्याला जीव लावायचा असतो. काय चुकलं पाहुण्याचं मग सांग बरं. तिला वाटलं आई काय लय तरुण आहे बा हिला काय वाटलं माहितीये का माझ्या आईने सगळे काम करायला पाहिजे नेहमी बसून खायला पाहिजे. कसं जमन माझ्या आई बापानी एवढी शेती मोठी घेऊन दिलेली मला त्यांना सांभाळायच्या वयाची तर मला घराच्या बाहेर काढलं. बरं ते घराच्या बाहेर काढलं तर काढलं त्यांना काढलं मरू देव पण मला सुद्धा खाय प्यायला देत नाही. हे कुठला न्याय आहे. अहो पाहुण्या मग मला सांगायचं एखादा फोन करायचा नाही भेटायला यायचं म्हणूनच पाठवून दिली होती मी. पण असं सांगितलं तुम्हाला पण लग्न करून आता काय करायचं तिचं म्या घरी काय लोणचं घालायचं होय तिचं. आता बघा तुमचं तुम्ही नाही का आम्ही काय सांगा असं कसं काय 4 चौघात इज्जत जाईन माझी पोरी घरात ठेवायची म्हणले. हो मग इज्जत जाईल ना तर तिला इज्जतीसाठी थोडेफार संस्कार लावा आणि मग पाठवा. 4 चौघात कसं वागायचं ना हे बी संस्कार लावायचे तिला व्यवस्थित. संस्कार नाहीत काय नाहीत. तू काय करायली इथं भांडणं बघायला मजा येते का तुला. तिकडे काम करून आलो भाकर बिकर वाढायची ते दिलं सोडून इकडे आली भांडणं बघायला. चल चल पाहुण्या हो हे कोण होतं. ते आपलं मित्राचं नवीन लग्न झालंय ते ओळखीची त्याची बायको. तिला म्हणलं चल बाबा माझ्या बायकोला अकला घडवायची म्हणून चल घरी चला नाटक करू आपल्या दोघात लग्न झालंय म्हणून आणलं होतं. खरं लग्न नाही झालं आणि ती कोणीच नाही मित्राची बायको आहे. पाहिलं का हा अहो मग धाबे जाणार सगळे तिकडं हाताचा काम धंदा सोडून पळत आलो मी इकडं. तरी म्हणलं या पाहुण्याला कोण बायको द्यायचंय तुला. तरी म्हणलं मी किराणा दुकान आहे आणले सामान आणलं लगे घरी पण तुला कळतच नाही तर शहाण्याच्या घरी जाय ना आधी. मला काय माहिती भांडत होती माझ्यासोबत मला वाटलं खरंच बायको नाटकं करीत होती तुम्हाला सांगतो हे बायको बिको काय नाही ह्या याच्यातला जीव निघत होय मा.
अहो मग कशाला असं करायचं? हिला अक्कल येण्यासाठी दुसरं काय हिला तुम्ही पाव- 4 गोष्टी समजून सांगा. आता पाहुण्याने ना खोटी आणली होती, पुढच्या वेळेस खरी जाणीन त्यो, कळलं का? जरा नीट वागायचं आहे, नवरा आहे, पती परमेश्वर असतो आणि त्यांच्या आई बापाला घरात घे पहिलं, कळलं का? अगं सुखाने संसार करायचा. किती खाते म्हातारा माणूस सांग बर. आणि तुला काम गोड बोली तर तुला काम करू लागेल ना, सांग बरं. तू जर हेडस्टिडस कसं काय करते ते मग? आणि पाहुणे चुकलं बरं का मग अभि, आणि का तिथून पुढं काय झालं ना मला डायरेक्ट फोन करी जा. मीच नाही. चुंगाडीत होतीला. हा बापाचं नाव घालते का इथं? किती संस्कार काढले त्यांनी. असं वागू नको इथून पुढं. इथून पुढे नाही होणार. हा गुन्ह्या गोविंदाने संसार करा. आता सकाळपासून जेवलेलं आहे, उपाशी आहे. हा, पाहुण्याला भूक लागली. मामा आले तर मामाला बी जेवण नाही घाल. मी जातो पाहुणे. नाही आता जेवण करा, आले तेवढ्याला आमंत्रण तर करायचं. सगळं थांबतो. हा, तेवढी सुगराणी पोरगी. हा, मग. हा, जा कर पटक्यान चला. या असं करी जाऊ नका इथून पुढं. नाही करा लवकर. या बसा खुर्चीवर बसा, खाली नका बसू. बस